मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता घरी असतो आणि डायनिंग टेबलजवळ अगदी शांत शांत बसलेला असतो। तेव्हा मानिनी तेथे येते आणि त्याला जेवण वाढणारच असते। त्याला विचारते, पार्थ तरी बाबांचं काय चाललंय? ते आजकाल ना खूप आउटडोर मीटिंग करायला लागले आहेत। ह्या वयात त्यांना झेपतं का हे सगळं, मला सांग बरं। त्या तळेगावच्या प्रॉपर्टीकडे सारखं त्यांचं लक्ष असतं। तिकडे एवढ्या लांब त्यांना जावं लागतं आणि मग त्रास होतो। तू त्यांच्याशी एकदा बोलून घेतोस का बाळा? आणि वसुताई सुद्धा ना कमालच करतात। वसुताईंना या वयात एनर्जी कुठून येते तेच कळत नाही, असं मानिनी आपली बडबड करत असते। त्याच वेळी आता पार्थ मात्र चिडलेला असतो आणि तो म्हणतो, आई जरा गप्प बसतेस का? तेव्हा पार्थचा एवढा मोठा चढलेला आवाज पाहून आता मानिनीला प्रचंड धक्का बसतो। तिच्या हातात जी प्लेट असते ना ती जोरात खाली पडते। मग आता मानिनी अगदी धक्क्यानेच पार्थकडे पाहते, तर पार्थ आता जरा घाबरतो। तर आता मानिनीचा पडलेला चेहरा पाहून आता इकडे पार्थलाच कसं तरी होतं आणि तो म्हणतो, आई सॉरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, म्हणून तो तिला समजावतो, तिची माफी मागतो आणि म्हणतो, आई मला माफ कर ग, मी जरा विचारात होतो, गोंधळलेलो होतो, असं म्हणून ते सर्व भांडे तो उचलू लागतो। मग आता आईला बोललं म्हणून त्याला कसं तरी होतं आणि तो तिला जवळ घेतो, पुन्हा पुन्हा सॉरी म्हणतो। तेव्हा मानिनी इट्स ओके बेटा असं म्हणते। तेव्हा आता ती म्हणते, काही हरकत नाही बाळा, मी सुद्धा जरा जास्तच बडबड करत होते। अरे झालं काय, नंदिनी नाही ना गप्पा मारायला, तर आपली स्वतःशीच अशी बडबड करत होते, तुला त्रास झाला असेल ना बाळा, सॉरी असं म्हणून आता मानिनी सुद्धा त्याची माफीच मागते। तेव्हा तो म्हणतो, आई प्लीज तू नको ना ग सॉरी म्हणू। तेव्हा पार्थ आता जेवायला बसतो खरं, पण आता त्याचं मनच कशात लागत नसतं आणि हे मानिनीने बरोबर ओळखलेलं असतं। तेव्हा मानिनी त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते, कारण पार्थचा असा टेन्शनमध्ये पडलेला चेहरा पाहून आणि त्याचबरोबर असं एकदमच त्याला शांत शांत पाहून, असं अचानक ओरडलेलं पाहून खरं तर मानिनीच्याही लक्षात येतं नक्कीच काहीतरी याला झालं असेल। मग आता ती विचारते, काय रे बाळा काय झालंय, कशाचं एवढं टेन्शन आलंय? अरे आता ते किल्लेदार होते तोपर्यंत बरा होतास ना तू, सांग ना बाळा नक्की काय होतंय तुला? तेव्हा आता पार्थला आठवतं की कशा प्रकारे काव्याने किल्लेदार वकिलांना डिवोर्स नोटीस फाईल करायला सांगितली। मग आता त्याला ते सगळे प्रसंग आठवतात की मी काव्याला म्हणालो की मी एकीकडे तुमचं त्या क्लायंट समोर किती कौतुक करत होतो आणि तुम्ही त्याच क्लायंटला म्हणजे किल्लेदार वकील यांना डिवोर्स फाईल करायला सांगितली, हे योग्य नाही केलं काव्या तुम्ही, मी अगदी शेवटपर्यंत तुमची वाट पाहीन कारण मनापासून तुम्ही मला आवडता, असं पार्थ आता बोलून तेथून घरीच आलेला असतो। तेव्हा तो विचारत असताना पुन्हा मानिनी विचारते, ए बाळा सांग ना तुला काय झालंय नक्की? तेव्हा तो म्हणतो, काही नाही आई, अगं मला ना खूप भूक लागलीये। तेव्हा ती म्हणते, ठीक आहे। मग आता ती पार्थला जेवायला वाढते खरं, पण आता ती जीवाला सुद्धा आवाज देते की खाली ये रे। मग आता जीवा सुद्धा तिथे येतच असतो। त्यानंतर आता तो येतो खुर्चीवर बसतो, तर तो काय गाई काय झालं? मग आता ती म्हणते, ऐक ना तू जेवण करून के बरं पार्थ बरोबर। तेव्हा तो म्हणतो, नको अगं आई, अजून नंदिनीला तर येऊ दे ना, सकाळपासून माझ्याबरोबर काही बोलणं झालं नाही तिचं, ती कुठे गेली आहे काय माहीत, तिला मेसेज केलाय परंतु अजून तिने रीडसुद्धा केलेला नाहीये। तेव्हा मानिनी सांगते, अरे बाळा माझं बोलणं झालंय तिच्याशी, ती ऑन द वे असेल। मग तो विचारतो, हो का, पण मला का रिप्लाय केला नसेल तिने? मग मानिनी म्हणते, अरे इट्स ओके, घरातलं कुणाला तरी एकाला कळवलं ना तरीही ओके आहे ना। तेव्हा मानिनी सांगते, पार्थ अरे बघतोस ना तू बाळा, अरे जीवा वाट बघतोय नंदिनीची आणि जेवायचंही नाही म्हणतोय तो तिच्याशिवाय। आणि पार्थ अरे बेटा तुझं काय, म्हणजे काव्याशी काही बोलणं झालंय का? ती कधी येणार आहे काही म्हणाली का? तेव्हा पार्थला आता काय सांगावं ना हेच कळत नसतं। आता काव्याचं नाव काढताच पार्थच्या चेहऱ्यावर जरा नाराजीच असते, त्यामुळे तो एकदम शांत शांत असतो। तर जीवा आता पार्थकडे पाहतच राहतो, नक्की काव्याचा काही मेसेज आलाय का हे त्याच्याकडूनच त्याला ऐकायचं असतं। पण आता तेवढ्यातच काव्या आता आपली बॅग वगैरे घेऊन तेथे येते। तेव्हा काव्याला असं अचानक आलेलं पाहून इकडे पार्थ आणि जीवाला मोठा धक्काच बसतो, दोघेही वेगवेगळ्या आता अँगलने विचार करू लागतात। तेव्हा मानिनी मात्र खुश होते आणि लगेचच काव्याकडे पाहते। तेव्हा आता जीवा विचार करतो की काव्याला माझ्या पत्रातलं म्हणणं पटलं आणि म्हणून ती घरी आली असेल का, आणि म्हणूनच तो तिच्याकडे सतत आपला पाहत असतो। पण काव्याची अजिबात नजर त्याच्याकडे नसते, ती आपली पार्थकडे पाहत असते आणि एकदम शांत शांत असते। त्यानंतर मानिनी काव्यासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, अरे बापरे आलीस तू, ठीक आहे चल आता आतमध्ये।
मग आता काव्या म्हणते, काकू थांबा ना, सॉरी हा, मी जाताना काही सांगून नाही गेले तुम्हाला, माझं चुकलंच जरा. तेव्हा मानिनी म्हणते, राहू दे, आता तू आली आहेस ना, तेच महत्त्वाचं आहे. मग पुढे आता काव्या म्हणते, काकू तुम्ही माझ्याशी बोला ना, माझ्यावर चिडा, माझ्यावर ओरडा, मी अजिबात काही बोलणार नाही. तेव्हा आता पार्थ आणि जीवा हे एकदमच काव्याच्या या बोलण्याचा विचार करू लागतात. त्यावेळी मानिनी म्हणते, काय ग, बोलणार नाही म्हणजे कसं काय? अगं तुला असं वाटतं का तू बोलल्यानंतर मी एकदम गप्प बसेल? तेव्हा काव्य एकदमच शांत होते आणि तिचा चेहराच पडतो. त्यावेळी मानिनी हसते आणि म्हणते, अगं एवढं वाईट वाटून नको घेऊस, गंमत करत होते मी तुझी, खरंच, असं म्हणून ती आता काव्याला समजावते. मग त्यापुढे ती म्हणते, अगं फक्त जाताना नाही तर येताना सुद्धा कळवलं असतं तर पार्थ आला असता की तुला पिकअप करायला. तेव्हा पार्थलाच आता धक्का बसतो. तर आता जीवा हा धक्क्यानेच अगदी काव्याकडे पाहतो, पण काव्य अगदी डोकावून सुद्धा त्याच्याकडे पाहत नाही. मग आता पुढे मानिनी म्हणते, बेटा तू आलीस ना, खूप छान वाटलं, कारण आता असं कुणा एकट्याला बघायची सवयच नाही, एकमेकांची एवढी सवय झाली आहे ना, करमतच नाही अगं एकटं घरात. आणि बाकी काय, घरी जाऊन तुला बरं वाटलं ना आता? आणि तुझं माहीत नाही पण आम्ही सर्वांनी तुला खूप मिस केलं हा. तेव्हा काव्य आता काहीच बोलत नसते, ती फक्त आणि फक्त पार्थकडे पाहत असते. तेव्हा मानिनी तिचा हात पकडते आणि म्हणते, ये अगं इथे नवऱ्याच्या शेजारी बस आणि जेव तू सुद्धा, आणि तुझ्या आवडीची उसळ झाली आहे बरं का आज. तेव्हा काव्य आता शांतपणे तेथे बसते आणि सतत आपली पार्थकडे पाहत असते. पार्थची नजर सुद्धा अगदी तिच्यावर असते, पण तो जरा रागातच तिच्याकडे पाहत असतो. पुढे आता मानिनी म्हणते, अगं पार्थ सांगणार नाही पण त्याने सुद्धा खूप मिस केलंय हा काव्या तुला. तेव्हा पार्थला आता काव्याचा जरा रागच आलेला असतो. तेव्हा तो उठतो आणि म्हणतो, मला भूक नाहीये आई, मी नंतर जेवेन. तेव्हा मानिनी आणि जीवाला धक्काच बसतो की पार्थ असा का वागतोय. त्यावेळी आता तो जाणार असतो, तेवढ्यातच मानिनी म्हणते, अरे काय झालं बाळा, मगाशी तर तुला एवढी भूक लागली होती. तेव्हा आता पार्थ उत्तर देतो की आता माझी इच्छा नाही आहे जेवण्याची. मग आता काव्यालाच वाईट वाटतं, तिचा चेहरा अगदी रडवेला झालेला असतो आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा आता तो म्हणतो, मी नंतर जेवतो, तुम्ही अगोदर जेवण करून घ्या. त्यावेळी जीवा म्हणतो, अरे दादा थांब. मग मानिनी म्हणते, असं काय आहे हा, आता मला म्हणाला की भूक लागली आणि आता म्हणतोय की भूकच नाहीये. तेव्हा जीवा आता काव्याकडे पाहत असतो की या दोघांचं काही बिनसलंय का, पण आता काव्या एक क्षण देखील त्याच्याकडे वळून बघत नसते. जीवा समोर आहे हे ती विसरूनच गेलेली असते. तेवढ्यातच आता नंदिनी तेथे येते, तर नंदिनी पण अगदी गप्प गप्प असते, जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी नंदिनी आता पुढे येते आणि जीवाकडे दुर्लक्ष करते. जीवा मात्र अगदी आपुलकीने तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा मानिनी पुढे होते आणि विचारते, काय ग नंदिनी, आलीस तू? अगं जीवा, किती वेळ झाले तुझी वाट बघतोय. तेव्हा जीवा आता नंदिनीकडे खूप वेळ सतत पाहत असतो. हे पाहून काव्याला अजूनच चीड येते. मग पुढे आता मानिनी म्हणते, अगं जेवायला सुद्धा तयार नाही आहे तुझ्याशिवाय तो, त्यामुळे चल बस पटकन आणि जेवण करून घे. तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी हा आई, अहो येताना मला खूप भूक लागली ना, म्हणून मी जरा बाहेरच खाल्लंय, मी नंतर जेवेन हवं तर. तेव्हा आता जीवा हा धक्क्यानेच नंदिनीकडे पाहत असतो, तिला काय झालंय हे त्याला कळत सुद्धा नाही. मग आता काव्यसुद्धा नंदिनीचा विचार करत असते आणि त्याचबरोबर पार्थचा सुद्धा. आता मानिनीलाच कळत नाही पार्थ आणि नंदिनीला काय झालं असेल, असं काय बिनसलं असेल या दोघांचं. मग आता ती म्हणते, या दोघांनाही जेवायचं नाहीये. तेव्हा आता मानिनी विचारते, काय रे जीवा, तू काही बोलला आहेस का तिला? मग जीवा म्हणतो, नाही आई, मी नाही काही बोललो तिला. तेव्हा मानिनी विचारते, मग ती न जेवता कशी गेली रे वर, आणि नेहमीसारखं काही बोलली सुद्धा नाहीये तुझ्याशी ती. तेव्हा आता जीवा एकदमच गप्प होतो आणि म्हणतो, आत्ताच आली आहे ना ती बाहेरनं, म्हणून थोडी दमली असेल आणि आता फ्रेश होऊन ती येतच असेल खाली, त्यामुळे डोंट वरी, असं तो जरा कोड्यातच बोलतो. त्यानंतर मानिनीचा मोर्चा आता काव्याकडे वळतो. ती विचारते, काय ग काव्या, तुमचं सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे तुझं आणि पार्थचं काही भांडण वगैरे नाही झालं ना? तेव्हा काव्या अगदी गप्पच राहते. मग मानिनी पुन्हा विचारते, बोल ना ग, काय झालंय? तेव्हा आता ती म्हणते, नाही काही नाही झालं. पण आता मानिनीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत असते की नक्की काहीतरी गडबड आहे. तेव्हा जीवा आता नंदिनीचा तर काव्य आता पार्थचा विचार करत असते. आता काहीही झालं तरी तिला ते कोडं सोडवायचंच असतं, म्हणून ती तो विचार करत करतच आपल्या रूममध्ये जाते. आणि जी नंदिनी, जीवा, काव्या, पार्थची नावं लिहिलेली असतात ना, आता तिने पार्थच्या नावापुढे तसं ॲक्च्युली काहीच लिहिलेलं नसतं, पण रूममध्ये जाऊन ती पार्थच्या नावापुढे आता
वादळ हा शब्द लिहिते. मग आता ती म्हणते हा गुंता तर वाढतच चाललाय, कारण आज कधी नव्हे तो पार्थसुद्धा माझ्यावर चिडलाय. असं काय चाललं असेल माझ्या लेकराच्या मनात, असं कोणतं टेन्शन आहे की एवढी मोठी गोष्ट तो लपवतोय आणि स्वतःला असा त्रास करून घेतोय. आणि नंदिनीच्या नावावर बोट ठेवत ती आता स्वतःच म्हणू लागते नंदिनी. नंदिनी तर आज दिवसभर बाहेर होती आणि जीवा तर म्हणाला होता, तिला मेसेज केला होता म्हणून, पण रिप्लाय तर दिला नाही. पण आता मला एक गोष्ट कळत नाहीये की नंदिनी असं कसं करू शकते. आणि काव्याचं म्हणाल तर काव्या सुद्धा अचानक घरी काय गेली, माहेरी जाऊन पुन्हा सासरी काय आली, आणि जीवाचं काय वेगळंच. जीवा सुद्धा काहीतरी अगदी विचित्र विचारातच होता आणि घातलेला गोंधळ हा निस्तरायचा. काय नक्की चालू आहे ना या चौघांचं कळतच नाहीये, कारण फार्म हाऊस वरून परत आल्यापासून हे चौघे अशी विचित्र का वागतायत, हाच मानिनीला पडलेला खूप मोठा प्रश्न असतो. आता चौघांच्या वागण्याचे अंदाज घेऊन तिने सर्व डिटेल्स देखील आता त्या बोर्डवर खरं तर लिहिलेले असतात, पण त्याचा अजून गुंता काही तिला सुटलेला नसतो. तेव्हा जीवाच्या नावापुढे आता दुःखाचं काव्य असं लिहिलेलं असताना ती आता विचार करू लागते की नक्की माझ्या जीवाच्या मनात दुःखाचं काव्य काय असू शकतं. आता गुरुजींचा हा संकेत नक्की काय आहे ना हे कळायलाच हवं. तिचा हात अचानकच आता काव्याच्या अक्षरावर पडतो आणि काव्याऐवजी काव्य असा शब्द आता तिथं सगळं काही पुसलेलं असतं. मग आता त्याच वेळी त्या काव्य या शब्दाकडे ती पाहतच राहते आणि मग तिला तिथे जीवा आणि काव्य असा काही गोंधळ असू शकतो या गोष्टीचा ती आता विचार करू लागते. काव्य हे अक्षर सुद्धा तिला आता तिच्या डोळ्यासमोर नको असतं, म्हणून ती आता काव्याचं काव्य असं करते. मग आता तिच्या डोळ्यात पाणी येतं आपल्या लेकरांच्या काळजीने. ती म्हणते देवा, हा गुंताना लवकरात लवकर सुटू दे आणि या चौघांचा संसार ना अगदी सुरळीत होऊ दे, कारण काहीही झालं तरी आता या चौघांचा संसार हा मार्गी लागायलाच हवा आणि या चौघांनी नमतं घेऊन आपापल्या पार्टनर बरोबर खुश राहायला हवं. तर दुसरीकडे आता पार्थ हा रूम मध्ये असतो आणि तो खूप रडत असतो, कारण त्याला आता लग्नातील सगळे प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे काव्याला असं जबरदस्तीने माझ्याबरोबर हे लग्न करावं लागले. त्यानंतर पार्थ आता आरशात पाहतो तर त्याला त्याच्या लग्नातील प्रसंग आठवत त्याच्या शेजारी दुसरा पार्थ उभा राहतो आणि त्याचं ते दुसरं मन असतं, पण तो आता नवरदेवाच्या लुकमध्ये असतो. तेव्हा तो त्या नवरदेवाच्या लुककडे आता पाहतच राहतो, कारण आता ते सर्व प्रसंग पुन्हा पुन्हा त्याला आठवून खूप त्रास होत असतो. दुसरीकडे नंदिनीची सुद्धा तशीच मनस्थिती असते. ती आता रूममध्ये येते पण खूप रडत असते. जीवाने ज्या प्रकारे तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं आणि कशा प्रकारे तिच्या डोक्यावर हात ठेवून मी आयुष्यभर तिला साथ देईन असं सर्वांसमोर वचन दिलेलं असतं, त्या वचनाची आठवण तिला होत असते, परंतु जीवाला नाही. हे तिला आता कळून चुकलेलं असतं. तिला त्या लग्नामुळे खरं तर खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे ती रडत असते आणि त्या लग्नाच्या दोघांच्या फोटोकडे पाहत असते, पण त्याचा काहीही आता उपयोग नसतो. तिने तो फोटो असा पालथा घालून ठेवलेला असतो, पण जीवाने तो व्यवस्थित सरळ केलेला असतो. मग आता त्या फोटोकडे पाहत पाहत तिला रडू आवरत नाही. कशीबशी बिचारी आपले अश्रू पुसते आणि अगदी पार्थप्रमाणेच तिला सुद्धा आता दुसरी प्रतिकृती दिसते, म्हणजे लग्नाच्या वेशात ती तिच्या समोरच तिथे उभी असते. नंदिनी नंतर आरशात पाहते आणि तिला एका क्षणी धक्काच बसतो. दुसरीकडे पार्थ सुद्धा अगदी तसाच उभा असतो आणि त्याच्या नवरदेवाच्या लुककडे पाहत असतो, कारण आता मी एवढं देखील काव्याला समजून घेऊन एवढं समजून सांगून तिला डिवोर्स माझ्यापासून घ्यायचा आहे हे आता पार्थला समजलेलं असतं आणि म्हणून आज अतिशय तो दुःखी असतो. तर दुसरीकडे नंदिनीची सुद्धा तशीच मनस्थिती असते, तशीच अवस्था असते, कारण जे काव्यासाठी लिहिलेलं लेटर असतं ना ते लेटर नेमकं नंदिनीने वाचलेलं असतं आणि त्यामुळे तिला काही गोष्टी क्लिअर झालेल्या असतात की जीवाला माझ्यापासून डिवोर्स हवा आहे आणि आपण याला बंधनातून मुक्त करायला हवं. दुसरीकडे पार्थ आता बिचारा खूप रडत असतो, पण त्याचं जे दुसरं मन असतं ते त्याच्याकडे आता सतत पाहत असतं. तेव्हा जो नवरदेवाचा लूक असतो ना तो एक एक करून मुंडवळ्या त्याचबरोबर तो फेटा हे सगळे काही काढून ठेवतो. तर दुसरीकडे नंदिनीसुद्धा त्या मुंडवळ्या त्याचबरोबर आपल्या
साडीवर असणारा तो शेला आणि मंगळसूत्र सुद्धा आता काढून ठेवत आणि त्या मंगळसूत्राकडे पाहतच ती खूप आता रडू लागते, कारण या मंगळसूत्राची साथ आपल्याला इथपर्यंतच होती हे तिला आता समजतं. आता उद्यापासून आपल्या गळ्यात हे नसेल हे तिला कळून चुकलेलं असतं. मग मंगळसूत्राकडे पाहत ती खूप म्हणजे खूपच रडू लागते. तिला काहीही सुचत नसतं. दुसरीकडे पार्थ आता आपल्या गळ्यात असणारी माळसुद्धा काढून ठेवतो, कारण त्याला असं वाटत असतं की महिन्यापूर्वी मी जे काही आता काव्याबरोबर लग्न केलंय त्यामुळे त्यांना सुद्धा या लग्नाचा पश्चाताप व्हायला नको. मी असं त्यांना नको असलेल्या लग्नामध्ये अडकवून ठेवू शकत नाही. पण पार्थच्या बाजूने अगदी मनापासून त्याने काव्यावर प्रेम केलेलं असतं आणि काव्यास त्याला आयुष्यभर हवी असते. पण काव्याने हे डिवोर्सचं जे काही प्रकरण काढलेलं असतं, डिवोर्स नोटीस बनवायला किर्लोस्कर वकिलांना जी सांगितलेली असते, त्यामुळे आतूनच पार्थ हा खूप दुखावलेला असतो. मग इकडे आता नंदिनी अजूनच रडू लागते, कारण एक एक आभूषण ती आता काढू लागते. नवरीच्या लुकमध्ये असणारी नंदिनी अगदी शांत शांत होते आणि रडतच आपली नथ सुद्धा काढून ठेवते. त्यानंतर आता तिचं जे दुसरं मन असतं ते तिच्या समोरूनच जातं. तेव्हा नंदिनीला आता शॉक बसतो आणि ती रडतच असते. तेवढ्यातच आता जीवा तेथे येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा नंदिनी सुद्धा आता जीवाकडे पाहत असते, पण तिच्या डोळ्यामध्ये आता जीवाविषयीचा तिरस्कार असतो. इकडे आता पार्थ हा बाहेर पाहतो तर काव्या तेथे आपली बॅग पर्स वगैरे घेऊन रूममध्ये येतच असते. पण दोघांच्या नजरेत यावेळी खूपच दुरावा असतो. काव्या ही स्वतःला आता खूपच दोष देऊ लागते आणि पार्थसारख्या माणसाला आपण दुखवायला नको असंही तिच्या एका क्षणी मनात येतं. अगदी हळूहळू थपकत आणि एक एक पाऊल पुढे टाकत ती आता पार्थच्या रूममध्ये येत असते. तर दुसरीकडे जीवाची सुद्धा सेम तशीच कंडिशन असते. तो आता जरा घाबरलेला असतो की नंदिनीची पुढे गेल्यानंतर काय रिॲक्शन असेल, नंदिनीला नक्की काय झालंय आणि त्यामुळे ती एवढी चिडून माझ्याकडे बघते आणि ती रडतीये. म्हणून जीवा आपला शांत शांतच पुढे जात. तर आता त्याला नंदिनीच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त राग व तिरस्कार दिसत असतो. त्यामुळे तो तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि विचारतो काय झालं. इकडे आता पार्थने काव्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवलेली नसते, त्यामुळे आता काव्याकडे तो पाहतच राहतो. पण या नजरेमध्ये वेगळंच काहीतरी असतं. काव्या या रूममध्ये येऊन तरी काय करणार आहे, कारण तिला साधी माझ्याबरोबर मैत्रीसुद्धा करायची नाही आहे म्हटल्यानंतर आता काव्याला काही बोलून काही उपयोगच नाही असा तो विचार करतो. त्यानंतर ती पार्थसमोर येऊन आता उभी राहते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. तिच्या नजरेमध्ये आता पार्थविषयी आदर वाढलेला असतो, कारण तिच्या बाबांनी तिला समजवलेलं असतं की आयुष्यभर बाळा तू अशी वागलीस ना तर एकटी राहशील. तुझ्या डोळ्यासमोर अजिबात कधीही असा प्रकाश हा येणार नाही, नेहमी अंधारच असेल, तू एकटी पडशील. कारण पार्थ हा तुला खूप छान प्रकारे समजून घेतो आणि त्याच्याशिवाय दुसरं तुला आयुष्यात कोणी कधी समजून घेणार नाही. तेव्हा पार्थ जरा रागातच तिच्याकडे पाहत असतो. काव्या पूर्णपणे त्याच्या नजरेत पडलेली असते, त्यामुळे तिलाच आता अगदी कसं तरी होत असतं. ती मग नंतर त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. इकडे नंदिनी आता खूप रडत असते आणि आपल्या पर्समधून डिवोर्स पेपर काढत ती जीवासमोर आता ठेवते. तेव्हा जीवा त्या डिवोर्स पेपरकडे आणि नंदिनीकडे पाहतच राहतो, कारण त्याला आता प्रचंड असा धक्का बसलेला असतो की बापरे, नंदिनी तर मला डिवोर्स देणार हा विचारच त्याला आता सहन होत नाही. तेव्हा आता डिवोर्स पेपर पूर्णपणे तो पाहतो आणि त्याला एका क्षणी धक्काच बसतो आणि त्याला नंदिनीपासून डिवोर्सच नको असतो. दुसरीकडे पार्थसुद्धा आता काव्याकडे पाहतो आणि आपले कसेबसे अश्रू पुसत तो आता लगेचच डिवोर्स पेपर हातात घेतो आणि काव्यासमोर धरतो. तर आता ते डिवोर्स पेपर पाहून आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ती धक्क्यानेच त्या पेपरकडे आणि पार्थकडे मात्र पाहू लागते. दुसरीकडे नंदिनी अजूनही जीवासमोर ते पेपर्स पकडते, परंतु जीवा ते हातात घ्यायला तयारच नसतो, कारण नंदिनी असं काही करेल त्याने स्वप्नात सुद्धा केला नव्हता. पण नंदिनीने आता फायनली निर्णय घेऊन जीवाला डिवोर्स देण्याचा जो निर्णय घेतलेला असतो तो जीवाच्या जिव्हारीच लागलेला असतो, कारण ज्या गोष्टी अनपेक्षित होत्या त्या गोष्टी आता
त्याच्या समोर घडायला लागलेले असतात, त्यामुळे त्यालाच आता काय करावं सुचत नसतं। दुसरीकडे काव्याने सुद्धा अजून ते डिवोर्स पेपर हातात घेतलेले नसतात, त्यामुळे आता पार्थ तिला आता इशारा करून ते पेपर्स घ्यायला सांगतो, पण काव्याचे हातपाय अगदी लटलट कापू लागतात। ती आता डिवोर्स पेपरच हातात घेत नाही, फक्त धक्क्याने ती पार्थकडे पाहत असते, कारण आपण ज्या गोष्टीची अपेक्षा केली होती, पार्थला डिवोर्स द्यायचा आहे, तर मी स्वतःहून डिवोर्स न देता आता पार्थ स्वतः ते डिवोर्स पेपर घेऊन माझ्यासमोर उभा आहे, हे काव्याला कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच तिला आता काय करावं हे सुचत नसतं। दुसरीकडे नंदिनी आता तिच्या मताशी अगदी ठाम असते आणि तिने असा निर्णय घेतलेला असतो की आता जीवाला मोकळं करायचं, त्यामुळेच ती आता एकदम शांत जीवासमोर उभी असते। डोळ्यातून पाण्याचा एकही थेंब न काढता तिने आता ही मोठी ॲक्शन घेतलेली असते। जीवाला मात्र आता काय करावं ना हेच कळत नसतं, कारण नंदिनीने अशा त्याला मोठ्या संकटात टाकलेलं असतं की खूप मोठं वादळच आता त्याच्या आयुष्यात येणार असतं। एकीकडे काव्याला आपण स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या आयुष्यात तू यायचं नाहीस, तू तुझं आयुष्य जग आणि तू तुझ्या मार्गाला लाग आणि माझ्यामधून मोकळी हो, तर दुसरीकडे मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघालो, तर इथे काय समोर पाहतोय तर नंदिनीने माझ्यासमोर डिवोर्स पेपरच ठेवले। या विचाराने जीवा एकदम चक्रावून जातो, त्याला काय करावं सुचत नसतं। तर दुसरीकडे आता बाबांनी कान उघडणी केल्यामुळे काव्याचे डोळे जरा उघडलेले असतात आणि त्यामुळे ती आता पार्थला डिवोर्स देणार नसते, परंतु पार्थने स्वतःहून पुढाकार घेऊन आता डिवोर्स पेपर माझ्यासमोर ठेवले आहेत, तर काय करावं हेच काव्याला कळत नसतं। पण मनातून तिला आता पार्थला डिवोर्ससुद्धा द्यायचा नसतो आणि हे ती स्पष्टपणे त्याला सांगू शकत नसते, म्हणूनच आता त्याला पार्थला आता काय सांगावं हे कळत नसतं। तर आता जीवा आणि काव्याच्या समोर डिवोर्स पेपर असतात, तर आता ते खरंच दोघेही आता त्या पेपरवर सही करणार का हे येणाऱ्या पुढच्या भागात आपण पाहूयात। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ अगदी खचून गेलेला असतो आणि तो काव्याला म्हणतो की आज मी तुमची कायमची या नात्यातून सुटका करतोय। हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीन सरकते। तर दुसरीकडे नंदिनी अगदी शांतपणे जीवाला सांगते, यापुढे आपल्या लग्नाचा त्रास तुम्हाला अजिबात एक क्षणही होणार नाही, तर आता हे डिवोर्स पेपर घ्या आणि यावर सही करा, असं ती जीवाला जेव्हा सांगते तर जीवा आता अगदी थरथर कापतो। तर दुसरीकडे आता पार्थसुद्धा काव्याला अगदी सेम तशाच प्रकारे सांगतो की हे घ्या डिवोर्स पेपर आणि करा यावर सही। मग आता त्यावेळी नंदिनी खूप रडत असते आणि म्हणते, हे पहा आज हे सिद्ध झालं। तर दुसरीकडे पार्थ म्हणतो काव्याला की लग्नानंतर प्रेम कधीही होत नाही, तर इकडे नंदिनी जीवाला सांगते खरंच लग्नानंतर कधीच प्रेम होत नसतं। तेव्हा जीवा धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो, दुसरीकडे काव्या ही धक्क्यानेच पार्थकडे पाहते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।